नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यानुसार पाठवण्यात आले आहेत। मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व वयोवृद्ध शेतकऱ्यांना व भूमिहीन शेतकऱ्यांना जे काही अर्थसहाय्य दिले जाते या योजनेसंदर्भातील हा निधी असणार आहे। मित्रांनो, तुम्हाला आतापर्यंत तुमच्या खात्यावरती पैसे जमा झालेले नसतील तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राइब करा। चला जास्त न वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा स्थापन वेतन व वेतन खर्चासाठी जानेवारी व फेब्रुवारी 2024 करिता अनुदानाचे वाटप करण्यासाठी महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभागाअंतर्गत 8 फेब्रुवारी 2024 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी किती रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे आणि वृद्ध भूमिहीन शेतमजुरांसाठी किती रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे ही सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी 117,18,62,000 रुपये व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांसाठी अर्थसहाय्य या योजनेसाठी रुपये 44,74,70,000 रुपये इतका अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये मंजूर करण्यात आला आहे। तसेच मित्रांनो, अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णय रक्कम सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना देण्यात आली आहे। मित्रांनो, हा निधी जो आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी 8,39,290 रुपये पाठवण्यात आला आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, वृद्ध भूमिहीन शेतमजुरांसाठी हा जो निधी आहे 3,28,21,900 रुपये इतका निधी भीष्म प्रणालीवर वितरित केला जाणार आहे। तसेच मित्रांनो, सदर निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना माहे जानेवारी व फेब्रुवारी 2024 या कालावधीकरिता वाटप केला जाणार आहे। मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना जो अर्थसंकल्पीय राज्य सरकारच्या माध्यमातून जो दिला जात होता तो 1,500 रुपये प्रति महिन्यासाठी ज्या लाभार्थ्यांना मिळालेला नाही अशा लाभार्थ्यांना जानेवारी व फेब्रुवारी 2024 चा जो काही अर्थसंकल्प दिला जात होता म्हणजेच मित्रांनो 1,500 रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा झाले नव्हते ते आता तुमच्या बँक खात्यावरती लवकरात लवकर जमा केले जाणार आहेत। यासाठी निधी सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आला आहे। आता मित्रांनो, यासाठी कोणकोणते विभाग पात्र आहेत हे पहा। संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी जानेवारी व फेब्रुवारी 2024 या महिन्याकरिता सर्व विभाग पात्र आहेत। त्यानंतर वृद्ध भूमिहीन शेतमजुरांसाठी जो अर्थसहाय्य दिले जात होते यामध्ये सुद्धा सर्व 6 विभाग पात्र आहेत। तर अशा प्रकारे मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व भूमिहीन लाभार्थ्यांना जे अनुदान मिळत नाही अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे अनुदान लवकरात लवकर जमा केले जाणार आहे। मित्रांनो, हीच होती छोटीशी आणि महत्त्वपूर्ण अपडेट। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राइब करा। धन्यवाद।